नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत असलेले सुरेश धस यांच्या जीवनाबद्दलची माहिती घेणार आहोत। मित्रांनो, सुरेश रामचंद्र धस हे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील एक मातब्बर राजकारणी आहेत। ते महाराष्ट्र विधान परिषदेचे 4 वेळा सदस्य राहिलेले आहेत। बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे त्यांनी प्रतिनिधित्व करत 2024 ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जिंकून ते 4थ्यांदा आमदार देखील झालेले आहेत। त्यांच्या अगोदर बाळासाहेब आजबे हे आमदार होते। सुरेश धस यांनी 2014च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत बीड मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि गोपीनाथ मुंडे यांच्याकडून 1,36,454 मतांच्या फरकाने पराभव पत्करला। गोपीनाथ मुंडे यांचं प्रारंभिक जीवन पाहायला गेलो तर आपल्या लक्षात येतं की ते पूर्वी जामगाव आष्टी येथे राहत होते। त्यांना जयदत्त आणि सागर अशी 2 मुले आहेत। त्यांनी वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तालुका आष्टी बीड येथे कला शाखेची पदवी पूर्ण केलेली आहे आणि नंतर 1993 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे MS केलेले आहे। 2024च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आष्टी विधानसभा मतदारसंघातून सुरेश धस हे विजयी झालेले आहेत। त्यांनी त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी अपक्ष राजकारणी भीमराव आनंदराव धोंडे यांचा जवळपास 78,000 मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केलेला आहे। 1999च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचे प्रतिनिधित्व करून जिंकून ते प्रथम आमदार झाले होते। त्यानंतर 2004च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत देखील ते पुन्हा विजयी झाले। 2009च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व करत 3ऱ्यांदा विजय मिळवला आणि भाजपचे उमेदवार बाळासाहेब आजबे यांचा 34,690 मतांच्या फरकाने पराभव केला। 2014 आणि 2019 मधील 2 निवडणुका त्यांना हराव्या लागल्या, पण 2024 मध्ये भाजपच्या तिकिटावर 4थ्यांदा विजय मिळवत त्यांनी आपली विजयाची घोडदौड सुरू केली। त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये महसूल आणि पुनर्वसन राज्यमंत्री म्हणून देखील काम पाहिलेलं आहे। भारतीय जनता पक्षात जाण्यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य होते। 11 जून 2018 रोजी त्यांनी महाराष्ट्र परिषदेत 526 मतांनी विजय मिळवला, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अशोक जगदाळे यांना 452 मते मिळाली होती। सुरेश धस हे पूर्वी पंकजा मुंडे यांच्या गटामध्ये होते। पंकजा मुंडेंना लोकसभेमध्ये भरपूर मराठा मते मिळवून देण्यामध्ये सुरेश धस यांचं मोलाचं काम आहे। मात्र 2024च्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वंजारी समाजाने सुरेश धस यांना मते न दिल्यामुळे तसेच पंकजा मुंडे यांनी देखील सुरेश धस यांचा म्हणावासा प्रचार न केल्यामुळे व पाठीमागून सुरेश धस यांना मते न मिळावी यासाठी पंकजा मुंडे यांनी प्रयत्न केल्याचे सुरेश धस यांचे आरोप आहेत। त्यामुळे सध्या सुरेश धस हे पंकजा मुंडेंवरती नाराज असून त्यांनी विजयाच्या पहिल्याच भर सभेमध्ये पंकजा मुंडे यांच्यावरती आरोप देखील केलेले आहेत। सुरेश धस हे भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मानले जातात। सध्या संतोष देशमुख यांचा म्हसाजोग या ठिकाणी सरपंच असताना वाल्मिक कराड यांच्या
जवळचे असणाऱ्या काही कार्यकर्त्यांकडून खून झाल्यामुळे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सुरेश धस यांनी जे खंबीर नेतृत्व उभे केलेले आहे, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरेश धस यांचा मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोइंग वाढलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, ही होती सुरेश धस यांच्याबद्दलची माहिती. तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये लिहा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.